नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता माझा मिडडे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अक्षय शिंदे बनावट चकमकी संदर्भातली। अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी आता राज्य सरकारला कोर्टानं दणका दिलेला आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळून लावलेली आहे। मुंबई पोलीस सहआयुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता कोर्टानं जो आहे तो राज्य सरकारला अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता दणका दिलेला आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा हायकोर्टानं आता आदेश दिलेले आहेत। आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं देखील केलेली मागणी जी होती ती सुद्धा फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता मुंब्रा हायकोर्टामध्ये एन्काउंटरमध्ये नेमकं कोणकोणते पोलीस अधिकारी होते ते आपण पाहतोय। संजय शिंदे पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार आणि हरीश तावडे पोलीस हवालदार। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, नेमकं सध्या आता हे काय नेमकं याच्यामधले काय अपडेट्स येत आहेत आता समोर? बदलापूरच्या शाळेत शाळकरी मुलींवर जो लैंगिक अत्याचार झाला होता त्यातला जो आरोपी होता अक्षय शिंदे याचं चौकशीला नेता आता आणताना बदलापूरमध्ये एन्काउंटर करण्यात आलं होतं मुंब्रा परिसरात। आणि याच परिसरात हे झालेलं एन्काउंटर बनावट असल्याचा जो ठपका दंडाधिकारी न्यायालयानं आपल्या चौकशीत ठेवला होता त्यानुसार त्या अहवालात या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा शिफारस करण्यात आलेली होती। परंतु राज्य सरकारने याच्या विरोधात भूमिका घेत जोपर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे त्यांचा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत या संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही गुन्हा नोंदवणार नाही अशी भूमिका हायकोर्टात घेतली होती। मात्र यावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती आणि या प्रकरणी नंतर मग कोर्टाने स्वतःहून याचिका चालवली, कारण की अण्णा शिंदे यांनी आपल्याला याचिका चालवायची नसल्याचं अचानक कोर्टात सांगितलं होतं। त्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली आणि या प्रकरणाचा निकाल अखेरीस आज हायकोर्टानं देत संबंधित अधिकाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। हा तपास आता यापुढे मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई सहआयुक्त क्राईम म्हणजे गुन्हे विभागाचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांना 2 दिवसात या प्रकरणी एसआयटी नवीन एक विशेष दल स्थापन करून त्यांच्याकडे ही सगळी कागदपत्र सोपवण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांवर ज्यांचं नेतृत्व संजय शिंदे हा आधीच वादग्रस्त पार्श्वभूमी असलेला पोलीस अधिकारी करत होता या प्रकरणात सामील होते त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे। त्याची हायकोर्टानं तसे आदेश मुंबई पोलिसांना जारी केलेले आहेत। राज्य सरकारनं या आदेशाला मुंबई पोलिसांना जारी केलेले आहेत। राज्य सरकारनं या आदेशाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची कोर्टाला विनंती केलेली होती, परंतु न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठानं राज्य सरकारची ही मागणी फेटाळून लावली आणि या प्रकरणाला या निकालाला कुठलीही स्थगिती देण्याचा त्यांनी अमान्य केलं। त्यामुळे या प्रकरणी आता पुढच्या 2 दिवसात एसआयटी स्थापन होईल। त्या एसआयटीला तपास करून आणि आधी या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करावा लागेल आणि मग पुढचा तपास होईल। त्यामुळे एक प्रकारे राज्य सरकारला बदलापूर एन्काउंटर प्रकरणी कुठेतरी एक मोठी चपराक बसलेली आहे, कारण की जी भूमिका हायकोर्टात तू सोबतच राहा, पण आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहे। सुषमाताई, नेमका आता अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी आता राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिलेला आहे, आपण कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये तात्काळ दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषदेत घेत हे सगळे तथ्य समोर आणलेली होती आणि हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाचा संदर्भ देत हे एन्काउंटर फेक आहे आणि या एन्काउंटर मध्ये संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायला हवे ती मागणी केली होती। परंतु या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी माझ्या या बोलण्याला प्रचंड टीकेची झोड उठवली आणि त्यांनी असं म्हटलं की मी आरोपीची बाजू घेते। माझं आजही म्हणणं आहे की मी आरोपीची बाजू घेत नाहीये। आरोपी कोणी समाज सुधारक नव्हता, त्याला फाशीच व्हायला हवी होती। मात्र ते करण्यासाठी आपल्याकडे पोलीस स्टेशन आणि न्याय व्यवस्था आहे। या सगळ्या यंत्रणा बायपास करण्याचा अधिकार सरकारला नाही। विशेष म्हणजे खालच्या कोर्टाने निकाल दिल्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सरकार पक्षाच्या लोकांनी या पोलिसांचे सत्कार समारंभ घडवून आणले, या सगळ्या नेत्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।
कोणकोणते नेते, पण सुषमाताई तुम्ही ज्या नेत्यांचा उल्लेख करताय ते कोणकोणत्या नेत्यांची चौकशी व्हायला मला हवी? असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्यातल्या बऱ्याचशा आमदार खासदारांनी त्यांचे सत्कार केलेले होते, त्याचे फ्लेक्स लागलेले होते. हं, नेमक्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हा एन्काउंटर होणं हे एका अर्थाने सत्ताधाऱ्यांनी खेळलेली राजकीय खेळी होती. हं. परंतु पॉलिटिकल बेनिफिट इनकॅश करण्यासाठी एका माणसाचा जीव घेणे हो. हे अजिबात कायद्याला किंवा नैतिकतेला सुद्धा धरून नाही. हं. त्यामुळे ही सगळी जी काही ठाण्यातली माणसं आहेत, कल्याणमधली माणसं आहेत, ज्यांनी त्यांचे सत्कार घडवून आणलेले आहेत, त्यांच्या संबंधाने अत्यंत समर्थनार्थ ट्विट करणे, एक मोहीम चालवली गेली. लाडका भाऊ म्हणून ज्यांनी ज्यांनी या एन्काउंटरचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला गेला, हो. हे क्रेडिट घेताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही फ्लेक्स लावण्याची जणू चढाओढ लागलेली होती. हं. तर याही सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि SIT मध्ये. परंतु SIT चौकशी होण्याच्या आधी पहिल्यांदा या लोकांवर गुन्हे दाखल होणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सुद्धा आपल्यासोबत बोलण्यासाठी आता इथे जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. शिरसाटजी, आता हायकोर्टानं या अक्षय शिंदे चकमकी प्रकरणी आता राज्य सरकारला दणका दिलेला आहे, आपली प्रतिक्रिया? हायकोर्टाने जो काही आदेश दिला त्या आदेशाचं पालन सरकार जरूर करेल. परंतु याच्यामुळे ज्यांना उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत, ज्यांना आनंद व्हायला लागलाय, अक्षय शिंदेचे पाठीराखे जे आहेत, त्यांना माझं एकच आहे की तुम्ही त्यांनी केलेल्या कृत्याचा तुम्ही समर्थन करताय की काय, अशा भावनेतून जे काही ते लोक प्रतिक्रिया देत आहेत ते खरं दुःख आहे. आम्ही हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करू, SITची स्थापना करू आणि त्यात जो कोणी आरोपी जर सिद्ध झाला तर त्याला जे कोर्ट शिक्षा देईल ते त्याला भोगावेच लागेल. म्हणून कोर्टाच्या कोणत्याही आदेशाचं उल्लंघन आमच्याकडून होणार नाही. पण शिरसाटजी, आता थोड्या वेळापूर्वी सुषमा अंधारेंनी काही नेत्यांचा देखील उल्लेख केला. नेत्यांची नावं नाही घेतली त्यांनी, पण काही नेते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी फ्लेक्स वगैरे लावले असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. लावले लोकांची काय भावना होती त्या टायमाला समजली पाहिजे. त्या भावनेचा आदर हे काही आम्ही कोणी पार्टीने लावलेले नव्हते. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जो काही त्यांनी अत्याचार केला त्या अत्याचाराची चीड त्यांच्या मनात होती, म्हणून त्यांनी ते फ्लेक्स लावले होते. त्यांना कोणीही सांगितलं गेलं नव्हतं. स्वयंस्फूर्तीने जर कोणी बॅनर लावले असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. पण संजयजी, ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या कायद्याच्या मार्गाने जाणं गरजेच्या होत्या, पण ह्या कुठेतरी एन्काउंटर वगैरे करून ह्या सगळ्या गोष्टी सुटणार होत्या असं तुम्हाला वाटतं? एन्काउंटर आज आपण कोणत्या अर्थानं म्हणू शकतो? आज केस आहे, ते केसचा निकाल लागू द्या, त्यानंतर कळेल की एन्काउंटर खरंच होता का बनाव होता किंवा स्वतः त्याने जुगोळी झाडून घेतली, हे सर्व त्यावेळेला कळेल. आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. नक्कीच धन्यवाद शिरसाटजी, तुम्ही आमच्यासोबत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे आता हायकोर्टानं जो आहे तो राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणामध्ये आता दणका दिल्याचा आपण पाहतोय. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त आणि गुन्हे यांना देखील या प्रकरणी आता SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती वकील असीम सरोद यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणला, पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा, त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आमचा प्रतिनिधी अमेय राणे सुद्धा देत होता. अमेय, तुझे सुद्धा धन्यवाद. त्यामुळे आता या संबंधित SIT स्थापन करण्याचे आता या प्रकरणी हायकोर्टाने आता आदेश दिलेले आहेत आणि राज्य सरकारला सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती आता दणका दिलेला आहे. दरम्यान आता या प्रकरणामध्ये आता उच्च न्यायालय नेमकं काय म्हणालं होतं हे आपण पाहतोय. चौकशी समितीचा अहवाल बघताच चकमकीचा सखोल तपास झाला पाहिजे. सरकार दोषींविरुद्ध FIR ही दाखल करत नाही, याकडे आम्ही दुर्लक्षित करू शकत नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. हा असहाय्यपणा आहे, अशा वागण्यानं लोकांचा विश्वास उडेल असं देखील कोर्टाकडून आता सांगण्यात येत आहे.
आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही. ललिता कुमार खटल्यातील निकाल पोलिसांसाठी हा बंधनकारक आहे. याचिकाकर्ता पुढे येत नसेल तर पोलिसांसह कोणीही पुढे येऊन ते धसाच नेईल असं देखील कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढेल असं देखील आता कोर्टाकडून सांगण्यात आलं. आम्हाला आशा आहे की SIT हे प्रकरण नीटपणे शेवटास नेईल असं देखील आता उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता ही मोठी बातमी आपण पाहतोय. हायकोर्टानं राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणामध्ये दणका दिलेला आहे. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा असे आदेश देखील आता कोर्टानं दिलेले आहेत. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं एक मागणी केली होती, ती सुद्धा फेटाळण्यात आलेली आहे. तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आता आदेश हायकोर्टानं जारी केलेले आहेत. मुंबई पोलीस सहआयुक्त गुन्हे यांना सुद्धा या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश आता कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे SIT हे सगळं प्रकरण आता शेवटापर्यंत नेईल असं देखील आता कोर्टानं हा दावा केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.